सर्व मुस्लिम बांधव आज या ठिकाणी पवित्र अशा रमजान महिन्याच्या नंतर ही ईद उत्साहात त्या ठिकाणी साजरी करतायत। या ईदच्या निमित्तानं मी भरभरून मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की देशात अनेक आज शक्ती, जातीवाद, धर्मभेद चालू आहे, पण त्याच्यावर मला वाटतंय मानवता हाच सगळ्यात मोठा धर्म आहे आणि माणुसकी एवढं जर माणसानं पाळलं तर मला वाटतंय सगळं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। रमजान ईद हा 1 महिन्याचा उपवासानंतर हा सण साजरा केला जातो जगभरात आणि आज आपल्या देशातही आपल्या शहरातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या ठिकाणी आपण बघतोय की मुस्लिम बांधवांना या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हाच जातीय सलोखा कायम आजपर्यंत आपल्या शहरांना जिल्ह्यांना टिकवलेला आहे। इथून पुढच्या काळातही हा सलोखा टिकवला तर निश्चितच आपले सगळे मिळून आपण चांगली प्रगती करू आणि आपण पुढे जाऊ आणि हा जो सलोखा आहे हाच कायम राहावा हीच आजच्या या पवित्र दिवशी प्रार्थना। बोलू आज रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर सगळे मुस्लिम बांधव आहेत ते रमजान ईद साजरा करत आहात। जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ईदगाह मैदान आहे, मस्जिद आहे, त्यामध्ये नमाज पठण चालू आहे, काही काही जागा संपलेला पण आहे। तर हे पवित्र महिना संपल्यानंतर सर्वांना मी रमजानची खूप खूप शुभेच्छा देते, मुबारकबाद देते आणि आपण सगळे जातीय सलोखा ठेवून हे जे पवित्र त्योहार आहे त्याला खूप उत्साहाने साजरा करणार आहे अशी माझी अपेक्षा आहे। एकदा परत सगळ्यांना ईदची खूप खूप मुबारकबाद, धन्यवाद। आज रमजानचा पवित्र महिना संपवून आज संबंध जिल्ह्यात अतिशय उत्साहात ईद साजरी होत आहे। बंधुत्वाचा, सलोख्याचा आणि शांततेचा संदेश देणारा हा सण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारच्या वतीने मी सर्व जिल्हावासीयांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि असाच सलोखा कायम आमच्या जिल्ह्यात राहावा हीच कामना। धन्यवाद। मला काय सांगाल आज पवित्र ईद साजरे देश साजरा करतोय, शुभेच्छा देण्यासाठी आज ईद हा भारतवासियासाठी अतिशय पवित्र सण मानला जातो। या ईदच्या निमित्तानं आम्ही सर्व शहरातले प्रमुख लोक सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आणि या निमित्तानं जास्त बोलण्यापेक्षा सर्व भारतवासियांना ईदच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा। काय सांगाल देशात देशामध्ये आपल्या देशामध्ये जगाचा परिणाम थोडाफार होतो, नाही असं नाही, पण आपल्या देशामध्ये जी रीतिरिवाज आहे, जी परंपरा आहे त्याला अनुसरून भाईचाऱ्याचा हा सण साजरा केला जातो। या सणासाठी गेले 1 महिनाभर त्यांनी जो उपवास केलेला आहे आणि त्या उपवासाचं फलित आज ईद निमित्त त्याने नमाज अदा करायला आले होते आणि त्या नमाज अदा करण्यासाठी आल्यानंतर आम्ही हिंदू, दलित सर्व मिळून या शहरातले नागरिक पहिल्यापासून प्रथा आहे इथं येऊन त्यांना शुभेच्छा द्यायच्या आणि ही प्रथा आपल्या देशातल्या रीतिरिवाजाप्रमाणे आहे। युद्धाचं जगावर सावट जरी असलं, आणखी संकट टळलेलं जरी नसलं तरी हा देश संकटापासून सर्व समाजाला एकोप्यानं चालण्याचा संदेश देतो आणि जगामध्ये तो संदेश शांततेचा जो बुद्धाने दिलेला आहे, तोच संदेश महात्मा गांधींनी दिलेला आहे, तोच संदेश या देशात परंपरेनुसार चालू राहील असं मी सांगतो। काय सांगाल तर ईद आहे, काय प्रार्थना केली आपण अल्लाहकडे आणि कसा होता आज रमजान पूर्ण? आज रमजान ईद उल फितर 1 महिन्याचे पूर्ण रोजे धरून यासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे। ईदगावात बऱ्याच संख्येने हजार उपस्थित आहेत इथं लोक। ही रमजान ईद हे पुण्याचे असतो
गोरगरिबाचं खरा जकात सत्कार देण्यासाठी असतो. आणि या आजच्या दिवशी जी ईद उल फित्र आहे, इथं जे ईदगाहमध्ये दुआ केली, ती दुआ जी जगात आज जी संकट आहेत ती संकट लांब व्हावी, गरिबी परिस्थितीतून लोकांच्या सर्व संकटातून मुक्तता व्हावी, प्रगती व्हावी, देशात शांतता राखावी, हेच संदेश देतात. जगात आता युद्ध चालू आहे, काय काय प्रार्थना केली आपण? फार वाईट परिस्थिती आहे जगातली, पण आम्ही इथं ईदगाह मैदानावर प्रार्थना केली की संकट लवकरात लवकर टळू दे, सर्व सुखसोयी शांती होऊ दे. काय सांगाल, मोठ्या उत्साहात ईद साजरी करताय, काय शुभेच्छा? एक महिना रोजा धरून जो उपवास सोडून जे आहे ना, की एक महिन्याच्या नंतर ईद उल फित्र साजरी केली जाते. एक महिन्यामध्ये जे उपवास धरला जातो, नमाज पढली जाते, कुराण पठण केलं जातं आणि वेगवेगळ्या म्हणजे माध्यमातून जे आहे की ईश्वराची प्रार्थना केली जाते आणि एक महिन्यानंतर ही ईद साजरी केली जाते. तर ही बक्षिसाचा दिवस आहे. हे जे आहे ना किंवा याच्यातून जे आहे की त्या महिनाभराच्या प्रार्थनेचा ते किंवा ईश्वर जे आहे की बक्षीस देतो. आणि या माध्यमातून एकच संदेश आहे की या देशामध्ये भाईचारा टिकला पाहिजे, या वाढला पाहिजे, गुण्यागोविंदाने नांदले पाहिजेत आणि आपसामध्ये जे राष्ट्रीय एकात्मता ही जपली पाहिजे, अशा प्रकारचा संदेश या माध्यमातून दिला जातो. आजच्या दिवशी हे मनातील सगळे क्लेश भाव म्हणजे द्वेष वगैरे सगळे काढून एकमेकांना गळा भेटतात आणि एकमेकांचे प्रेम वाटण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. किती वाजता नमाज झाली सकाळी आणि आज दिवसभर काय प्रोग्राम असतात? आता या सकाळी जे आहे की 9 वाजता नमाज झालेली आहे आणि दिवसभर एकमेकांना म्हणजे भेटणे, आप्तेष्टांना भेटणे आणि सगळं म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध सगळ्या धर्मियांशी एकोप्याने वागून सगळ्यांना निमंत्रित केलं जातं. एकमेकांना म्हणजे जे मुस्लिमेतर समाज आहे त्यांना आपल्या घरी बोलावून त्यांना शिरकुर्मा वगैरे त्यांना गोडधोड वगैरे केलं जातं आणि एक संदेश दिला जातो की या ठिकाणी की आपण सगळे एक आहोत आणि हे म्हणजे प्रेमाचा संदेश देण्याचं काम या ठिकाणी दिवसभर केलं जातं.